सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी भावशी, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी भावशी, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, सरे गणनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत, दुसरी बंधू शारदा जे चतुराननाच्यात्मजा, वाक्सिद्धी पाविजे सहजातीचे चरणोजा नमन दंडवत, आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन, श्रोते होती सनातन तया माझे नमन दंडवत, आता बंधु रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदंग श्रुती देखा, तया माझे नमन दंडवत, ऐसे नमन करुण सकळा, हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवे सकळा नमा म्हणे, येऊन प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम, अन्यंशहस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, यैव 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 समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या, प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी द्वळा अर्पित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, हो मंगल भवन अमंगल हारी,
दशरथ अजिर बिहारी राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावशे दुरी भवाची पुरी भावशे प्रस्तुत कीर्तन रूपी शिव कीर्तन निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम अर्थ कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा या परमात्म्याचे अर्ध अंग असणारे जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 3 चरणाचा अतिशय महत्वाचा नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला तुकोबार आहे मानव देह धारण करून आलेला जो काही जीव आहे या जीवाला एक प्रकारे उपदेश करतात काय उपदेश करतात महाराज सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया पांडुरंगाचं भजन करा भजन जर नाही केलं तर तुकोबारे म्हणतात जन्म आपला वायाला जाईल या नर शरीरामध्ये येऊन बरोबरी जर आपण करत राहिलो तर भगवंताच्या पासून आपण दूर जाऊ आणि भवबंधनाचं दुःख आपल्याला चुकणार नाहीये आणि त्या भगवंताला प्राप्त जर करायचं असेल तर काय लागतंय तुकोबारे म्हणतात मी त्याची आण घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो फक्त आणि फक्त भाव कारणीभूत आहे असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे विठाला हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ अभंगावरती सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने जगभरच समापन्न होत असणारा हा दशम दिनाचा उत्सव श्री गणेश गणपती बाप्पाचा उत्सव या शहरामधून याची स्थापना झाली पाहता पाहता जगभर हा पसरला आणि या उत्सवामध्ये अतिशय आदर्श घ्यावा असा उपक्रम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या मंडळानं केलेलं आहे नवकिरण तरुण मित्र मंडळ या मंडळाने सर्व हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील थोर वक्ते थोर मंडळी या व्यासपीठावरती आणून वारकरी संप्रदायाचा विचार विनिमय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सनी भाऊ कदम त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही सर्व वारकरी मंडळी यांच्यावरती किंवा सर्वांवरती प्रेम करतात पण सर्वांवरती प्रेम करणारे आमचे या मंडळाचे सचिव आहेत श्री ओंकार भाऊ कांबळे आणि आजचे अन्नदाते आहेत कैवल राजाभाऊ कांबळे योगेश राजाभाऊ कांबळे आणि मनीष राजाभाऊ कांबळे या सर्व ज्यांची मी आता नावं घेतली तसं पाहायला गेलं तर आपण उपस्थित जेवढी मंडळी आहात सर्वच आपण आपले नाव घेण्याच्या अधिकाराचे आहात पण वेळेअभावी या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी या कीर्तनामध्ये स्वागत करतो सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो ज्यांच्या माध्यमातून मला या व्यासपीठावरती उभा राहण्याची संधी मिळाली सेवा करण्याचा योग मिळाला ही सर्व आमची वारकरी संप्रदायातील मंडळी यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग मिळाला आल्याच्या नंतर एक आनंद वाटला महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एका विषयामध्ये नाही तर सर्व गुणामध्ये महाराष्ट्रात आपलं नाव गाजवलेलं आहे एकाहुनी बळीरी अशी सगळी महाराष्ट्रातील ही मंडळी आहे
हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार सर्व गुण संपन्न सिद्धेश्वर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण सुरेश महाराज आहेत. आमचे हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचबरोबर हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज ज्यांच्या आवाजाची लपक अतिशय सुंदर आहे. युवा कीर्तनकार आहेत. मुलं घडवण्याचं ही दोन्ही मंडळी कार्य करतात आणि मुलं घडवणं म्हणजे सोपं कार्य नाहीये. मी पुढे बोलेल. हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे बालपणापासून अतिशय परमार्थाची आवड हरिभक्तीपरायण उद्धव महाराज, त्याचबरोबर आमचे विजय महाराज आणि महाराजांच्या संस्थेतील सर्व आदरणीय वारकरी बाल कीर्तनकार सर्व मंडळी सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो. आणि आम्हा सर्वांना आपल्या तालामध्ये पकडून ठेवण्याकरता महाराष्ट्रातील एक उगवता सूर्य मृदंग क्षेत्रातील युवराज महाराज चांदर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावा याकरता सुंदर साऊंड सिस्टम आहे. सर्वांच्या चरणावरती मी साष्टांग दंडवत ठेवतो आणि चिंतनाकडे वळतो. विठाला बसलेली मंडळी तुम्हाला फक्त एकच विनंती महाराज. पहिला दिवस आज सप्ताहातला या नाम सप्ताहातला पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस जर म्हटलं तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, पंक्तीला जर जेवायला बसलो तर तुमच्याकडे पहिली वहाड कशाची असते? मला जरा बोलायची सवय. पंक्तीला जर आपण जेवायला बसलो तर जेवायला पहिली वहाड कशाची असते? मीठ. पहिलं काय वाटतं? अहो बोला, काय वाटतं? पत्रवाळी. मीठ. पत्र मीठ कशावर ठेवायचं? हा, पहिली काय असते? पत्रावळी. माझ्या 10 दिवसातली जी पहिली पंगती म्हणजे ही पहिली वाढ आहे. माझं काम काय आहे? तुमच्या समोर पत्रवळी ठेवायची, बरोबर? मग ती पत्रवळी तुम्हाला धुवून घ्यायची, कशी करायची तुम्ही व्यवस्थित पाहायची. उद्यापासून तुम्हाला एक एक पदार्थ खायला मिळणार आहे. म्हणून पहिला दिवस आहे. माझ्या हात जोडून कळकळीची विनंती तुम्हाला असेल, आपल्या कानावरती ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल का त्या त्या वेळेला अगदी अतिशय सुंदर टाळी वाजून भजन करण्याचा प्रयत्न करा आणि अंतःकरणाचे कान करून कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला अभंग श्री तुकोबारांचा हा अभंग निवडण्याचं एकमेव कारण आज पहिला दिवस आहे आणि संप्रदायाचा नियम आहे. पहिला दिवस म्हटलं की नामपर भगवंताचा नामाचं महत्व सांगावं या अनुषंगाने हा अभंग निवडलाय. वास्तविक पाहता कीर्तन हे गणेश गणपती बाप्पाच्या समोर आहे की नाही? म्हणून आपण सर्वांनी म्हणून एकदा प्रथमतः सर्वांनी टाळी वाजून गणपती बाप्पाचं मोठ्यानं भजन करायचं. सर्वांनी टाळी वाजून माझ्यासोबत गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते,
विठुरायाच्या नमनाला आपण प्रारंभ केला. आज एक दुग्ध सरकरा योग आहे महाराज. काय बघा, हे भजन ज्यांनी निर्माण केले का ते गजानन महाराज शेगाव निवासी. त्यांची आज पुण्यतिथी आहे. आज त्यांची काय आहे? पुण्यतिथी आहे. आणि गणपती बाप्पाच्या समोर कीर्तन आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे. आणि परत सांगू का, दुधात साखर आणखी एक शर्करा योग म्हणजे वारकरी संप्रदायाचं आदर्यू, ज्यांना संपूर्ण वारकरी संप्रदाय आज साक्षात माऊली म्हणतो, असे गुरुवर्य मारुती बाबा कुढेकर यांचा आज जन्मदिवस म्हणजे वाढदिवस देखील आहे. बघा किती योगायोगी महाराज. गणपती बाप्पाचं पूजन आणि गजानन महाराजांची पुण्यतिथी आणि कुढेकर बाबांचा वाढदिवस. आणि त्या या त्रिवेणी संगमामध्ये आपण भगवंताच्या नामामध्ये नाहून निघणार आहोत. विठाला अभंग श्री तुकोबार. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार आहे. मानवी देहात आलेला जो काही जीव आहे, एक प्रकारे या जीवाला उपदेश काय उपदेश करतात महाराज? उपदेश करणारे कोण? उपदेश करतात तो कोणता, कुणाला, आणि उपदेश करतात तो कशासाठी? पहिला मुद्दा, उपदेश करणारे कोण? जगद्गुरु तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? कारण उपदेश करायचं म्हटलं की अधिकार लागतो. काय लागतो? उपदेश करण्याकरता अधिकार लागतो. कोणीही उपदेश करून चालत नाहीये. सामान्य कीर्तन जर करायचं म्हटलं तर कुणालाही कीर्तन करता येत नाहीये. पाहून या ग्रंथ करावे मर्यादा. हो, त्यापेक्षा तुम्हाला सरळ सरळ विचारू का? तुम्ही पुण्यातली मंडळी आहात. मी एक तुम्हाला गोड प्रश्न विचारतो. मला सांगा, शाळेमध्ये छोट्या छोट्या मुलांना, मला बोलवण्याची आवड आहे बरं का, मला सांगा, शाळेमध्ये छोट्या छोट्या मुलांना शिकवण्याकरता एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती जर करायची असेल तर त्याला कितवी शिक्षण पाहिजे? ओंकार भाऊ, कितवी शिक्षण पाहिजे? डीएड बीएड पाहिजे की नाही? तो डीएड बीएड जर नसेल तर शिक्षक होऊ शकत नाही. मग विचार करा, सामान्य छोट्या छोट्या मुलांना शिकवण्याकरता जर अधिकाराची गरज आहे, आज जगद्गुरु तुकोबार आहे, जगाला शिकवताय, अधिकार नको पाहायला. कोण तुकोबार आहे? ऐका, तुकोबार आहे अनुरेनुया तो कडा, अनुरेनुया तो कडा, तुका आकाश एवढा. आकाश एवढी तुकोबारांची उंची. बर, याच्याही पुढे तुकोबाराचा अधिकार सांगू तुम्हाला. किती विद्वान तुकोबार आहे, किती ज्ञानी तुकोबार आहे, किती विद्वत्ता तुकोबाराकडे तुकोबार आहे. स्वतः सांगता, वेदार्थाचा अर्थ आभासी ठावा एरानी वाहवा परमार्थ. वेदाचा सखोल अर्थ जाणणारे तुकोबार आहे. त्याच्याही पलीकडे तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला जरा बोलणारी मंडळी आवडतात. मला सांगा, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. मला सांगा, माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर माणूस म्हणून जीवन जगत असताना माणसं भीतात कशाला? माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर माणूस म्हणून जगत असताना माणसं भीतात कशाला? बायकोला, मरणाला भीतात. बरोबर आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, काळाला भीतात. पण तुकोबार म्हणतात, ज्या काळानं या विश्वातील प्रत्येक जीव त्रस्त केलेला आहे, तुकोबार म्हणतात त्या काळाच्या मस्तकावरती मस्तक तुकाराम
दिला पाय काळ गुलाम करी सलाम तुकया घरी राबतसे काळाच्या मस्तकावरती विराजमान झालेले तुकोबार आहे. बरं हे कळालं महाराज. सांगू का तुम्हाला देवाच्याही पेक्षा श्रेष्ठ तुकोबारांचा अधिकार. तुम्ही म्हणाल कसं काय पटवून देतो तुम्हाला. एकदा भजन करा विठाला. कदाचित मला असं वाटतं तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली असेल. नसल ऐकली श्रीकृष्ण मालिका तुम्ही टीव्ही वरती पाहिली असेल. नसल पाहिली पण एक चरित्र तुमच्या कानावरती पडलेलं आहे. कुठलं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा बाल रूपामध्ये गोकुळामध्ये नंदबाबाच्याकडे राहत असताना देवाकडे काम होतं महाराज. कोणतं? रोज सकाळी देव उठले की काय करायचे युवराज महाराज. देव गाईचं दूध काढायचे. दूध दुहण्याचं काम देवाकडे होतं रोज. एक दिवस ईश्वर महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरातनं गोठ्याकडे निघाले. हातात भांड घेतलेलं आहे दूध काढण्याकरता आणि गोठ्याकडे निघाले. जात असताना वाटेवरती रस्त्यावरती राधा नावाची गवळण कन्हैयानं पाहिली आणि पाहिल्याबरोबर लक्षपूर्वक ऐका. कन्हैयानं राधेला पाहिलं बरोबर देव विसरून गेले आणि गायीच्या गोठ्यात जाण्याऐवजी ईश्वर महाराज कुठे गेले? बैलाच्या गोठ्यात. बरं गेले याच्यात नवल नाही. बैलाच्या खाली कन्हैया बसले याच्यातही नवल नाही. देवानं बैलाचं दूध काढलं. आता मी तुम्हाला विचारतो बैल दूध देतो का? पण महाराज नामदेव रायचा पुरावा आहे. राधेला पाहुणी बुलले हरी बैल दुहितो नदा घरी. का? देवानं बैलाचं दूध काढलं हा पुरावा आपल्याकडे. पण ऐका देवानं ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल चालणारा होता सजीव होता. त्याच्याही पुढचा ऐका. ज्या दिवशी तुकोबाराय वैकुंठाला गेले ते भगीरथीला समजलं. आक्रोश करून मुलगी रडू लागली. मुली करता तुकोबाराय परत आले. मुलीनं शेवाळ्याचा भात तुकोबारायला सेवन करण्याकरता खाण्याकरता दिला पण दूध नव्हतं म्हणून मुलगी रडू लागली. तुकोबारायने काय केलं? त्याच ठिकाणी महादेव मंदिर येरेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या समोर जो दगडाचा नंदी आहे त्या दगडाच्या नंदीवर थाप टाकली. तो नंदी उठवला आणि त्या दगडाच्या नंदीचं तुकोबारायने दूध काढलं. येले चोरासी पूजिले दगडाच्या बैलाचं दूध काढलं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा देवानं ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल सजीव की निर्जीव? परत ऐका. देवानं ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल सजीव की निर्जीव? सजीव. आणि तुकोबारायांनी ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल सजीव की निर्जीव? निर्जीव. मग मला सांगा सजीव बैलातून दूध काढणं ही ताकद मोठी का निर्जीव बैलातून दूध काढणं ही ताकद मोठी? अर्थातच देवापेक्षा देखील तुकोबारायांचा अधिकार हा श्रेष्ठ आहे. विठाला उपदेश करणारे कोण हे आम्हाला समजलं. आता उपदेश करतात तो कुणाला? केवळ आणि केवळ नररूपी शरीरात आलेल्या जीवाला. म्हणजे तुम्हाला मला उपदेश करतात का? याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्षाला भगवत प्राप्तीचं ज्ञान हे नाही आहे का? मला असं सांगा तुमचं जे हे पेट आहे या पेट मधली या नगरामधली या वस्ती जी काही जनावर असतील पशु पक्षी असतील या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये एक दिवस तरी ते स्टेजवर येऊन कीर्तनाला बसतात का? आरतीला येतात का?
कोण बोलतो मी? पशु पक्षी ही जी आहेत प्राणी हे कीर्तनाला आरतीला येत नाहीये, म्हणजे जे येत नाही त्यांना मी पशु पक्षी म्हणत नाहीये. हा गैरअर्थ माझा घेऊ नका. का आणि हे ज्ञान त्यांना भगवत प्राप्तीचं ज्ञान नाहीये, केवळ आणि केवळ ते तुम्हाला मला आहे. मग तुम्हाला मला भगवत प्राप्तीचं ज्ञान असताना उपदेश करण्याची आवश्यकता का पडली? त्याचं एकमेव कारण आहे, आपण ज्या कामाकरता इथं आलो का नेमकं ते काम विसरलो. काय काम आहे आपल्या पाठीमाग? एकच काम आहे. कोणतं? बघा, श्री गणेश गणपती बाप्पाजी येतात, देव जो येतो देवाच्या पाठीमाग 3 काम आहे. धर्म रक्षावया, आपुल्या पाळीशी आणि दुर्जनाशी संहारी. हे 3 काम देवाची. 6 काम संतांचे वाढावया, सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तुमचं माझं जीवाचं एकच काम कोणतं? देवे दिला भजना गोमटा. भगवंतांनी अनमोल किमतीचं शरीर कशा करता दिलंय? अवट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. अवट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. है खाया पिया सुख से सोया जमाना खोया. है खाया पिया सुख से सोया जमाना खोया. हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. हो उठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. है खाना पिया सुख से सोया. है खाया पिया सुख से सोया जमाना खोया. खाया पिया सुख से सोया जमाना खोया. साडेतीन हाताचं शरीर आहे आपलं. 3.5 हात म्हणजे स्वतःचं शरीर स्वतः मधून 5-3.5 हातच भरते. कशा करता दिलंय? भजना करता. पण आपण काय केलंय? क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया. तूने जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो जिसे पाना था उसको तो जिसे पाना था उसको तो दिया. जिसे पाना चिंतन भजन या शरीरातलं एक एक इंद्रिय त्यानं त्याच्या करता दिलेले आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन एक एक इंद्रिय त्याच्या करता दिले. आता मी तुम्हाला एक एक विचारतो. ओ दादा, तुमचं नाव काय? श्रीयश. मला सांगा, देवानं आपल्याला डोळे दिले, काय दिले? कशा करता दिले? बघण्याकरता दिले. बरं, काय बघण्याकरता दिले?
काही नाही. दिल इंद्रिय हात पाय काढा, दिल इंद्रिय हात पाय काढा. डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. देन दोन दिनाराय, देन दोन दिनाराय. सर्वांनी टाळे वाजवा जरा जोरात. देवानं एक एक इंद्रिय दिले. दिली इंद्रिय हात पाय कान. कशा करता दिले? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे. बर बर मी परत विचारतो, देवानं कान दिले कशा करता दिले? हा, कान कशा करता दिले? ऐकण्याकरता. काय ऐकण्याकरता? नामस्मरण चिंतन ऐकण्याकरता दिले. ओंकार भाऊ, मी असंच परवा दिवशी एका गावात विचारलं, देवानं कान दिले कशा करता दिले? कोणी सांगत नव्हतं. मी एक पोरग उभा केला, त्याला उभा राहायला सांगितलं. तो उभा राहिला. म्हटलं तुझं नाव काय? त्यानं सांगितलं अभय. म्हटलं अभय सांग, देवानं कान कशा करता दिले? त्यानं सांगितलं महाराज, चष्म्याच्या दांड्या अडकीने करता दिले. आता मी म्हणलं त्याचंही खरं आहे. जर कान नसते तर चष्मे कुठं अडकले असते. पण ऐका, भगवंताचं चिंतन ऐकण्याकरता कान दिले. सर्व इंद्रिय त्याच्या करता दिले. नाही नाही, आपल्याला बनवलंय फक्त त्याच्या करता. पण आपण नाहक जमाना तो या झाला फाटा बाधिकेचा विसरलो. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये दुःख हे भोगावं लागतंय. प्रत्येकाला आस आणि अपेक्षा आहे सुखाची. धावपळ करतोय आपण सुखासाठी, पण सुख मात्र भेटत नाहीये आणि दुःख जीवनातलं संपत नाहीये. सांगा महाराज, कशानं सुख मिळेल? तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, म्हणून सुखाच्या साठी तुम्हाला मला उपदेश करतात. बर, मग आता उपदेश कुणाला करतात हे कळालो. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांचं हृदय तुमच्या माझ्या करता एवढं गहिवरलेलं आहे महाराज. संत तुम्हाला मला एवढं एवढं तुमच्या माझ्यासाठी खाली येतात. अर्भकाच्या साठी पंथी हाती धरली पाठी. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. उपदेश कोण करतं हे कळालं, उपदेश कुणाला करतात हे कळालं. आता उपदेश आहे तो कशाचा? केवळ आणि केवळ सुखाच्यासाठी आणि सुखाचा उपदेश. तुकोबारांनी पाहिलं तर प्रत्येक जीव तुकोबाराला कसा दिसला सांगतो आहे काय? जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, सुख के कारण श्री सुख देव ने उदरी माया त्यागी, उदरी माया त्यागी. प्रत्येक जीव आज कसा आहे तर दुःखी आहे. हे तुकोबारांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर गहिवरून आलं मन. अंतकरण तुम्हाला सुख हवंय हो महाराज, कशाने मिळेल सुख? तेने वीन जीवा सुख नो भे. आपुला तो एक देव करुणी घेवा, आपुला तो एक देव करुणी घेवा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा.
भावा तेने विन जीवा. त्याच्याशिवाय जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाहीये. मग त्याला जर आपलंसं करायचं असेल तर काय करावं लागल? कलयुगा माझी करावे कीर्तन. या भगवंताला आपलंसं करायचं असेल ना महाराज, योगयाग विधी येणे नव्हे शिधी. मग देवाच्या प्राप्तीचं सोपं साधन एकचे सोपेवर मामा सांगितले सलती. टाळ दिंडी हती घेऊनी नाचा. मग हातात टाळ घ्यायचा, गळ्यात टाळ घ्यायचा, वाजवायचं, नाचायचं. पण नेमकं करायचं काय? अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्मवाया. जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात पांडुरंगाचं भजन करा, देवाचं भजन करा. नाही जर केलं तर आपला जन्म त्याच्यासाठी मिळालेला आहे. कारण हे बघ लक्षात ठेवा, हा जन्म जर सुटला, या जन्मात जर आपण सुटलो तर परत कुठल्याच जन्मामध्ये भजन हे नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गातले देव आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, पण ते सुद्धा इच्छा करतात मृत्यू लोकी व्हावा जन्म. का? अरे नारायण नामे होऊ जीवन मुक्त. इथं काय आहे महाराज? स्वर्गात जे नाही ते इथं आहे. आता मला सांगा, हा जो गणेश उत्सव चालू आहे आणि यामध्ये भगवंताचा हा जय घोष आहे, नामसंकीर्तन आहे. खरं सांगू तुम्हाला, हे आपल्या घरी तर सोडा, पुण्याच्या बाहेर तर सोडा, महाराष्ट्राच्या बाहेर तर सोडा. सांगूच का तुम्हाला, स्वर्गात देखील असं सुख नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही आहे का? स्वर्गात नाही. स्वर्गात पण काय होतं माहितीये का महाराज? काय होतं माहितीये का? आती परिचयात अवज्ञा असं एक वाक्य आहे बघा. जवळचं जे असतं का त्याची किंमत माणसाला नसते. आता हे रामसंकीर्तन आपल्या जवळच आहे म्हणून त्याला काय आपल्याला जास्त किंमत वाटत नाही. पण सांगू तुम्हाला, याच्यासारखी किंमत जगात कुणालाच नाही. कलियुगामध्ये फक्त नामसंकीर्तनाला महत्व आहे. आणि म्हणून मला तर असं कळालं की आमच्या हरिभक्तीपर्यंत ओंकार भाऊ त्यांची जी मुलगी आहे आमची ती राधा, त्या मुलीचा जन्मदिवस ते अतिशय सुंदर आणि आगळ्या वेगळ्या एका पद्धतीनं करतात. ते कशा की बुवा
बहुतांशी भाविकाला तीर्थयात्रेला ते घेऊन जाताय, बरोबर ना? तुम्ही तीर्थयात्रेला नेताय, बहुतांशी भाविकाला तुम्ही नेतात तीर्थयात्रेला. पण मला असं वाटतंय तुम्ही बहुतांशी भाविकाला तीर्थयात्रेला नेण्यापेक्षा जे 10 दिवस इथं कीर्तनाला येतील का तुम्ही त्यांनाच न्या. एखादा अजून तीर्थक्षेत्र एक्स्ट्रा करा, पण जे 10 दिवस इथं येतील त्यांनाच न्या. म्हणून उद्यापासून तुम्ही येताना सुद्धा आणि परत 1 दिवस हाजरी लावली म्हणजे त्यांना नाही, 10 दिवस. आता आजचा दिवस पहिला, आजच्या आपली सुट्टी गृहीत धरू, पण उद्यापासून जेवढी येतील का आणि कोण कोण येतंय हा कॅमेरा कैद करतोय. आणि एक रजिस्टर सुद्धा करा वाटल्यास आपली हाजरी पद्धत शाळेमधल्यासारखी, आहे की नाही? हा एक आनंदाचा क्षण आहे. मी का बोलतो याची किंमत आपल्याला कळत नाही, पण सांगू तुम्हाला याच्यासारखं महत्त्व जगतात कशाला नाहीये. काय ताकद आहे नामस्मरणाची? अगदी गोड तुम्हाला नामस्मरणाची ताकद सांगतो. भगवंताचं भजन आपणही करतो, करत नाही असं नाही. मग आपण भजन करतो, मग आपल्याला आजपर्यंत देवाची प्राप्ती का नाहीये? त्याचं एकमेव कारण आहे महाराज. भजनात काय लागतं? नाथबाबांनी सांगितलं हरिपाठामध्ये. नाथबाबा म्हणतात नाकाविन मोती प्रेमाविन भजन आणि अर्थाविन पोथी. उपयोग नाही. तसं प्रेमाचं भजन पाहिजे. भजन ते वंगळवाणी नरका जाणी. सांगू का तुम्हाला? मी एक वाक्य विचारतो तुम्हाला. परमार्थामध्ये शहाणी माणसं हवी आहेत का वेडी? परमार्थामध्ये कोण हवी आहेत? वेडी हवी. परमार्थात कोण पाहिजे? वेडी. वेड्याचा तर लय भरणा झाला आपल्या. ज्याला काही येत नाही त्याला माणसं इकडे ढकली ती. इथं वेडे चालत नाही. मग इथं कोण पाहिजे? शहाणे. इथं शहाणपणही चालत नाही. मग इथं कोण पाहिजे आहे का? शहाणा चालत नाही, वेडाही चालत नाही. मग शहाणा असणारा व्यक्ती इथं येऊन जो वेडा होतो का, परमार्थ त्याचा आहे. विठाला भक्ती परमार्थ शहाण्यानं वेड्यानं नाही करायची. मग परमार्थ आणि भक्ती वेड होऊन करायची. आणि जी जी लोक वेड होऊन भक्ती परमार्थ करतात का, त्यात लोकांचं नाव निघतं महाराज, त्यात लोकांचं चरित्र बनतं. कोण कोण वेळी झाली सांगतोय का? ऐशी लागी लगन, ऐशी लागी लगन, लागी लागी ले लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐशी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐशी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली 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 हरि गुण गाना. ऐसी लागी लगन, ऐसी लागी, ऐसी लागी लगन. महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली, मेरा रानी दीवानी कहानी लगी. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी घुंगर 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 बांधा मेरा राज, पग घुंगर 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 बांधा मेरा राज. पग घुंगर 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 बांधा मेरा राज, पग घुंगर 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 बांधा मेरा राज. लोग कहे मेरा हो गई बावरी, बाप कहे कुलनासी रे. पग घुंगर 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 बांधा मेरा राज, घुंगर 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 बांधा मेरा राज.
प्रतिमा फोटो मीरानं पाहायला बरोबर वेळ लागलं महाराज. पायात चाळ घातलं, रस्त्यावरती नाचू लागली. राजानं स्वतःच्या पित्यानं समजवण्याचा प्रयत्न केला, मिरे आपण कुलवान घराण्यातला आहोत, रस्त्यावरती नाचणं योग्य नाहीये. पण नाही ऐकलं महाराज. शेवटी बापानं काय केलं, विष का प्याला राजाने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा शिरे. बापानं स्वतःच्या मुलीला मारण्याकरता ग्लासभर विष पाठवलं. पण लक्षपूर्वक ऐका, वेडहून भजन, वेडहून भक्ती, वेडहून परमार्थ करण्याची ताकद ऐका. तो विषाचा ग्लास मीराबाईनं असा हातात घेतला. भजनाची एवढी ताकद होती महाराज. ते विष मीराबाईच्या हातात आल्याबरोबर विष न राहता अमृत बनलं. ही वेडहून भजन करण्याची ताकद आहे. म्हणून वेडहून भजन केलं पाहिजे. अजून सांगू तुम्हाला भजनामध्ये किती ताकद आहे, किती ताकद आहे. माझे गुरुवर्य वैकुंठवासी भारतीदास साहेबराव महाराज कुठाळकर मला सांगायचे, आम्हाला नेहमी सांगायचे, दादा बंकट स्वामी महाराज आम्ही पाहिले नाही, पण दादा म्हणायचे बंकट स्वामी महाराजांचा जर काकडा सुरू झाला तर पांडुरंग परमात्मा विटेवरचा खाली येऊन नाचायचा. एवढी ताकद महाराज भजनामध्ये, ही ताकद आहे भजनामध्ये. सांगूच का तुम्हाला, एवढी ताकद आहे भजनामध्ये. नामसंकीर्तनामध्ये वेडहून जर भजन केलं ना तर मेलेली माणसं जिवंत होतात. मेलेली माणसं आश्चर्य महाराज. मेलेली माणसं कुठं जिवंत होतात का? हो, पुरावा देईल तुम्हाला. लक्षपूर्वक आहे का? अगदी 5 मिनिटं घेतो तुमचे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संत होऊन गेले महाराज. ज्या कुळामध्ये जन्माला आले होते, सुरला बा आपला, ज्या कुटुंबामध्ये, ज्या कुळामध्ये जन्माला आले होते, त्या कुळाचा पारंपरिक धंदा होता शेतातून माती आणायची, माती चाळायची, चिखल बनवायचा, त्या मातीचे गाडगे मडके घडवायचे आणि लोकांना द्यायचे. काय नाव त्यांचं? गोरोबा. एक दिवसाचा प्रसंग आहे. गोरोबा काकानं माती आणली, माती चाळली, मातीचा चिखल बनवायचा. गोरोबा काका त्या चिखलाकडे निघाले. गोरोबा काकाची पत्नी, अगदी 8 महिन्याचं लेकरू घरामध्ये, ते लेकरू गोरोबा काकाच्या पत्नीनं अंगाई गीत गाऊन झोपी घातलं आणि डोक्यावरती माठ घेतला. तो चिखल बनवतायत ना, तर त्या चिखलाला पाणी कमी पडू नये म्हणून गोरोबा काकाची पत्नी आडावरती पाणी आणण्याकरता निघाली. गोरोबा काकाने हातामध्ये चिपळी घेतली आणि पांडुरंगाचं भजन करत करत चिखलामध्ये आले आणि वेडहून भजन करू लागले. नाचत नाचत थाय थाय भजन करतात. विठ्ठला रे, विठ्ठला रे, विठ्ठला रे. गोरोबा काका वेडे झाले भजनामध्ये. 8 महिन्याचं लेकरू गोरोबा काकाचं जे घरामध्ये झोपलेलं आहे, लक्षपूर्वक ऐका, त्या लेकराला जाग आली. त्या लेकरानं डोळे उघडल्याबरोबर डोळ्यासमोर आपली माय नाही दिसली. त्या लेकराचं अंतःकरण गैहरून गेलं. डोळ्यातून पाहणा फुटला. आई म्हणता येत नाहीये. लेकरू जोराजोरात आरडतंय, पण त्या आरडण्याचा आवाज देखील गोरोबा काकाच्या कानावरती आला नाही. का? ते वेडे झाले होते. विठ्ठला रे, विठ्ठला रे. ते लेकरू पोटावरती रांगत रांगत घरामध्ये चहूबाजूनं आपल्या आईचा शोध घेते. नाही मिळाली आई. उंच ओटा, त्या ओट्यावरती उंच उंबरटा होता. उंबरट्यापर्यंत आलं ते लेकरू. त्या लेकरानं आपला बाप चिखलात नाचताना पाहिला.
त्या लेकराला वाटलं माझ्या बापानं मला घ्यावं म्हणून ती लेकरू बापाकडे आवाज देते, आरडतय. पण बाप विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला रे. वेड झालं भजनामध्ये. लेकरानं आपल्या बापाकडे धाव घेण्यात त्या उंबरट्यावरून लेकरू ओट्यावरती पडलं, ओट्यावरून धाड दिशी खाली पडलं. मस्तकाला मार लागला, रक्ताच्या थरुळात लाल बुंद झालं ते लेकरू. टाहो फोडला लेकरानं, पण तरीही बापाला आवाज नाही आला का? विठ्ठला रे विठ्ठला रे विठ्ठला रे. वेड होऊन बाप भजनामध्ये नाचतोय. रांगत रांगत पोटावरती ते लेकरू चिखलापर्यंत आलं. चिखलाजवळ आल्याच्या नंतर चिखला समावेत त्या लेकराला खेळ खेळत असताना अपेक्षा होती माझ्या बापानं मला उचलून कडेवरती घ्यावं, म्हणून गुडघ्यावरती उभा राहिलं आणि आपल्या बापाच्या पायाला असा हात लावला. तेवढ्या वेळामध्ये बापानं तो पाय उचलला, त्या लेकराचा झोक खाली गेला आणि त्या बापाचा पाय त्याच्या मानेवरती पडला. मानेवरतीच नाही महाराज, एवढा वेडा झाला होता बाप. त्या बापानं चिखलामध्ये आपला मुलगा तोडवला. नाही देव शुटी मूल तुडविले चिखली मिळाले रक्तमास. गोरोबा काका तरी भजनामध्ये मग्न आहे. गोरोबा काकाची पत्नी आली, डोक्यावरचा माठ खाली ठेवला. अगोदर आपला लेकरू आपला मुलगा जिथं आहे त्या जागेवरती जाऊन पाहते तर मुलगा नाहीये. कावरी बावरी झाली, कुठे पाहावं लेकराला, सगळीकडे पाहिलं, मुलगा नाही भेटला. धावत धावत आली, मालकाला आवाज दिला, मालक आपला मुलगा नाहीये. पण भजन बंद नाहीये महाराज. जवळ आली पत्नी, हाताला पकडलं, हलवलं, मालक आपला मुलगा नाहीये. मुलगा नाहीये म्हटल्याबरोबर डोळे उघडले आणि उघडून पाहिलं महाराज. कानावरती शब्द पडले, मुलगा नाहीये. आणि नजरेला पडलं महाराज डोळ्याच्या काळ्या रंगाचा चिखल लाल झालेला दिसला. छोटी छोटी हाडामासाची तुकडे त्यामध्ये दिसले. मग गोरोबा काकाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं. मालक मालक द्या तो विना फेकून, मालक द्या ती चिपळी फेकून. ज्याच्या भजनामुळे माझं लेकरू गेलंय, का त्या काळ्या इठाचं भजन करता? गोरोबा काकानं सांगितलं, देवी हा माझ्या कर्माचा भाग आहे, मी भजन सोडणार नाही. डोळ्यात अश्रू आले. पांडुरंगा तुझं भजन करतोय आणि तू माझं लेकरू हिरावून घेतलंस देवा. देवा अशाने तुझ्या परमार्थाकडे कोण येईल देवा? आक्रोश करून पत्नी पत्नी दोघे जण रडतात, पण देवाचं भजन नाही सोडलं. ऐका दादा, वेड होऊन भजन केलं, विधेय अवस्थेत भजन केलं, त्याचा परिणाम दोघेही पती पत्नी रडतात. अचानक ज्याप्रमाणे अंथरुणामधून उठून लेकरू रांगत यावं का, चिखलातून ते लेकरू रांगत रांगत आलं. गोरोबा काकाच्या पत्नीनं पाहिलं, मालक मालक बघा ना, मालक मालक आपलं लेकरू आलं, माझं बाळ आलं. उचलून मट मट मुक्के घेतले आणि मालकाला सांगितलं, बघा माझा मुलगा आला. त्यावेळेला गोरोबा काकानं जे शब्द वापरले का लक्षपूर्वक ऐका. गोरोबा काका सांगतात, देवी हा तर माझ्या विठ्ठलाच्या भजनाचा पराक्रम आहे. म्हणून वेड होऊन जर भजन केलं ना, मेलेली माणसं देखील जिवंत होतात. म्हणून तो खूप बरं म्हणतात, सांगतो माझी बजार विठ्ठला. म्हणून खूप बरं म्हणतात, पांडुरंगाचं भजन करा. आणि नाही जर केलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. ज्या करता तुम्हाला मला हे शरीर मिळालं ते वायाला जाईल. आणि या शरीरामध्ये येऊन तुम्ही जर बरोबरी करत राहिला तर काय होईल महाराज?
जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नर शरीर घेऊन मानव शरीरामध्ये येऊन तुम्ही जर बरोबरी करत राहिलात तर काय होईल भगवंताच्या पासून दूर जाताल आणि आपलं तेच व्हायला महाराज. आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे नकोय ते करतो म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख भेटतंय. सांगू तुम्हाला तुमच्या माझ्या जीवनात दुःख येण्याचं एकमेव कारण फक्त एकच आहे. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणतो आपण समजतो आपण म्हणून आपल्याला काय भेटतंय अदुःख भेटतंय. जे आपलं नाही मग आपलं काय नाही. देह हे काळाचे धन कोबिराचे तेथे मनुष्याचे आणि याला आपण कुणाचं म्हणतो. देह कुणाचा पाय माझे हात माझे डोळे आणि देह कुणाचा आहे काळाचा. धन कुणाचं आहे आपलं काहीच नाही पण याला आपलं म्हणतो आपण म्हणून आपल्याला काय होतंय. आणि सांगूच का सगळ्यात महत्वाचं एकमेव आपल्याला दुःखाचं कारण फक्त एकच आहे महाराज. आपलं सुखदुःख आपल्यावरती अवलंबून राहिलंच नाही मग दुसऱ्यावरती म्हणजे आपल्या शेजारच्यानं जर नवीन फ्लॅट घेतला की आपल्याला काय होतं दुःख होतं आणि आपला शेजारी जर कर्जात बुडाला तर आपल्याला काय होतं सुख होतं आनंद होतं. ही जगण्याची पद्धतच आहे. माणसं याच पद्धतीनं जगतात. सांगू तुम्हाला हीच पद्धत आपली जगण्याची आली. एवढी खाली आलो आपण एवढे खाली आलो किती पुढच्या म्हणजे येणाऱ्या उद्याच्या 12 तारखेला माझं कीर्तन हैदराबादला आणि मग म्हटलं एवढ्या लांब आपण गाडीनं जाण्यापेक्षा ट्रॅफिकचा इश्यू ड्रायव्हिंगचा इश्यू तिथे सुद्धा पुन्हा पार्किंगचा इश्यू त्यापेक्षा आपण रेल्वेनं जाऊया म्हणून मी परवाच्या दिवशीची मागच्या एकादशीच्या दिवशीची घटना सांगतो तुम्हाला. मागच्या एकादशी दिवशी युवराज महाराज मी जालन्याला आपल्या आलो तिथे आणि रिझर्वेशनच्या लाईनला मी उभा होतो. तिकीट काढायचं मला रिझर्वेशनचं मी उभा राहिलो. लाईन भली लंबी होती. हळूहळू लाईन पुढं सरकत होती. मला भूक लागली. एकादशीचा दिवस काय खावं तेवढ्यामध्ये एक माणूस टोपलीमध्ये डोक्यावरती भुईमुगाच्या शेंगा घेऊन आला विकण्याकरता. मी त्याकडनं 20 रुपयाच्या पुडक्यामध्ये शेंगा घेतल्या. माझ्या रांगेत मी जाऊन उभा राहिलो आणि मी शेंगा खाऊ लागलो. हळूहळू लक्षपूर्वक आहे का हळूहळू रांग पुढं सरकत होती. मीही सरकत होतो. सरकता मी पुडक्यातली शेंग काढत होतो. शेंग फोडत होतो. शेंगादाणा तोंडात टाकत होतो. राहिलेलं काय आहे त्याला काय म्हणतात टरपल म्हणतात. हातात ठेवत होतो. पाहता पाहता शेंगा संपल्या. शेंगा दाणे संपले. राहिलं काय आता हातात काय राहिलं माझ्या टरपल राहिलं. अगदी 2-4 नंबर माझ्या पुढे होते. माझा नंबर जवळ आलाय. माझ्या हातात कचरा आहे टरपल आहे. मी विचार करतो ही टरपल टाकावी कुठं ही टरपल टाकावी कुठं. मी परेशान झालो. तेवढ्यामध्ये माझ्या पाठीमागं एक म्हातारं उभं होतं. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं महाराज परेशान दिसता काय झालं. म्हटलं बाबा मी शेंगा आणल्या होत्या ते शेंगा संपल्या शेंगदाणी संपली राहिली फक्त टरपल. ही टरपल कुठं टाकावं हे मला काही सुधरलं. त्यानं सांगितलं एवढं कशाला बोर होता मला माहिती मी सांगतो. म्हटलं सांगा कुठं टाकू माहिती असेल तर सांगा. त्यानं सांगितलं महाराज एवढा काही विचार करू नका. तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे द्या त्याच्या खिशात टाकू. मी त्या बाबाला उत्तर दिलं बाबा मी त्याच्या खिशात टाकल काही अडचण नाही मी टाकल त्याच्या खिशात. पण कदाचित त्याला जर कळालं तर ते म्हातार काय बोललं माहिती ओंकार त्याला कसं कळलं. मी म्हटलं कसं काय ते म्हातार म्हणलं महाराज तुमच्या खिशात मी केळाची साल टाकतोय अर्धा तास झालं तुम्हाला कळलं ना. म्हणजे आपलं जीवन फक्त एकच चाललंय महाराज याच्या त्याच्या उचापात्या करण्यामध्ये. यांच्यामध्ये सुख नाहीच आहे म्हणून हे करत बसूच नका. यानं भगवान परमात्मा दूर जाईल आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम हे दुःख तुम्हाला मला भोगावं लागेल. मग महाराज हे दुःख भोगायचं नाही आम्हाला त्याची प्राप्ती करायची. मग त्याच्याकरता काय लागल तुकोबारे म्हणतात त्याच्याकरता फक्त एकच लागतं शेवटचं चरण. काही नलगे एक भावाची कारण काही नलगे एक भावाची कारण
तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरे दुरावशे दुरी भवाची पुरी भावशे विठोबार काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. शेवटच्या चरणामध्ये श्री जगद्गुरु तुकोबारा भगवंताच्या करता फक्त एकमेव कारण भाव आहे असं सांगतात. भाव बळे आकळे ए रवी नाकळे करितळे आवळे तैसा हरी. भगवंताला फक्त काय लागतं? भाव लागतो. आटोपलं आपलं कीर्तन, अगदी 5 मिनिटामध्ये थांबतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता आपण रोज गणपती बाप्पाला नैवेद्य बनवतो. मग देवाला नैवेद्य कुठला आवडतो? मोदकाचा. प्रत्येक देवाचं नैवेद्य हा भिन्न भिन्न आहे. पण त्याही पलीकडे सांगू का तुम्हाला, तुम्ही मोदक द्या अथवा तुम्ही काहीही द्या, पण त्या पाठीमागे जर तुमचा भाव आणि प्रेम नसेल तर तो स्वीकारत नाही. का? ज्या दिवशी पांडवांचा शांतीदूत म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे आले होते, नाही ऐकलं दुर्योधनाने. जाताना दुर्योधन सांगतो, देवा माझी आई गांधारी हिनं तुझ्याकरता 56 प्रकारचे भोग बनवले, जेवून तर घे. देवानं सांगितलं काय? बडे बडे मंदिर कोण काम के, बडे बडे मंदिर कोण काम के, बाबा गरु नहीं पावे चल विदुरा कर जाए धवजी, चल विदुरा कर जाए धवजी चल
चल विदुरा घर जावे. भगवान परमात्मा तिथं नाही थांबले महाराज. विदुरा घरचा भोक्षुनी परमानंद देवाला काय लागतो? फक्त भाव लागतो महाराज. विदुराच्या घरी विदुराच्या पत्नीचा भाव पाहिला आणि केळीची साल खाल्ली. अजून सांगू तुम्हाला, द्वारकेचे राजे झाले कन्हैया. राजे असताना एक मित्र देवाचा भेटणा करता आला. आरे द्वारपालो कन्हैयास कहो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया. महाराज सुदाम देवाची देख कर सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधी रोए. महाराज जगाचा बाप देखील रडला आणि शेवटी सुदामाच्या घामानं भिजलेले पोहे भगवान परमात्म्यानं ते खाल्ले. का? कारण तिथं फक्त काय कारण होतं? भाव. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला, वैकुंठ सोडून याला. देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला. देवाला काय लागतो? फक्त भावाचा भुकेला. ओ भाव का भूका हो बस भाव ही चाय. देवाला काय लागतो? फक्त भाव लागतो, बाकी काही लागत नाही महाराज. म्हणून तुकोबरे म्हणतात काही न लगे एक भावाची कारण. म्हणून सांगू का, हे बघा, हा अभंग निवडण्याचे एकमेव कारण सुद्धा एक आहे महाराज. आपण सगळी जी मंडळी आहात, कदाचित आपल्या सर्वांना परमार्थाचं ज्ञान असेलही नसेलही, मला त्याची काही कल्पना नाही आहे. पण तुमच्याकडे कदाचित पाहून माझ्या लक्षात देखील येते की परमार्थाचं भक्तीचं तुमचं अंग देखील नाही आहे. हा, पण तरी सुद्धा तुम्ही एवढ्या प्रेमानं, उत्साहानं, भावानं हा गणपतीचा उत्सव करता आणि त्यामध्ये तुम्ही वारकरी संप्रदायाला महत्त्व देता आणि 10 दिवस तुम्ही कीर्तनाचं आयोजन करता. याच्यावरच तुमचं गणेशावरचं आणि परमार्थावरचं प्रेम कळालं महाराज. म्हणून त्याच्याकरता तुम्ही काय करता याच्याहून काही घेणं नाही महाराज मला. हे बघा, ज्याचं त्याचं कर्म आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे दावरी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ ते. तुमचं कर्म ज्या तुम्ही ते करता, पण त्यामध्ये तुमचं प्रापंचिक जीवन, प्रापंचिक पुंजी, प्रापंचिक वेळ त्यागून तुम्ही अनमोल वेळ या ठिकाणी 10 दिवस नाही तर कमीत कमी तुमचा 1 महिना तरी याकरता जात असेल, एवढा वेळ तुम्ही देता आणि परमार्थिक कार्य करता. तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. ईश्वराच्या चरणी एकच प्रार्थना आहे. मला असं वाटतंय हे 3रं वर्ष आपलं कीर्तनाचं आहे की नाही? चौथं वर्ष कीर्तनाचं. मी आपल्या गजानन गणपती बाप्पाच्या चरणी एक प्रार्थना करतो. 4th वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. याला 10, 12 नाही, 25 नाही, मग 50ही नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नवकिरण तरुण मंडळाचा हा कीर्तनाचा महोत्सव अखंड चालू राहावा ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नुणते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मद क्षमा करणे संस्थे नोही अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका मने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गणपती बाप्पा जय हो. खऱ्या अर्थाने आजचा पहिला दिवस आपल्या आठवणीत राहील असं गोड चिंतन या ठिकाणी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. नवकिरण तरुण मित्र मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. खाली बसा, सर्व टाळकरी मंडळी खाली बसा. महाराजांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. महाराज जवळजवळ 350 किलोमीटर प्रवास उरकून आपल्यासाठी इथपर्यंत आले. हरिभक्तीपरायण सतीश महाराज जाधव शास्त्री महाराजांनी वेळात वेळ काढून आणि आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. महाराजांना विनंती करतो, महाराज हो आमची हाक तुम्ही ऐकली आणि इथपर्यंत आलात म्हणून नवकिरण तरुण मित्र मंडळाच्या तर्फे आपला या ठिकाणी छोटासा सन्मान होणार आहे. त्या सन्मानाकरिता आपण तयार असावं. मी दादांना विनंती करतो, जे कोणी अन्नदाते आहेत त्यांना सन्मानित करण्यासाठी समोर या. महाराज धन्यवाद. अपेक्षा करतो पुढील वर्षी आम्हाला तुम्ही वेळ द्यावा ही विनंती गणरायाकडे करतो. या ठिकाणी आपला नाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे. या नाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कलाकार मंडळीची उपस्थिती फार महत्त्वाची आणि अनमोल आहे. ज्यांची पकवाजाची साथ आपल्याला या ठिकाणी लाभली, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये एक उगवतं नाव, महाराजांनी म्हटल्याप्रमाणे उगवता सूर्य या ठिकाणी महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आपल्या नवकिरण तरुण मित्र मंडळाला लाभलेली आहे. महाराजांकरता एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. आपण जर कोणाचं वर्णन केलं, आपण जर कोणाला मोठं म्हटलं तर नक्कीच आपल्याला काही दोष लागणार नाही. म्हणून सर्व आमचे भजनी मंडळी टाळकरी मंडळी आहेत, महाराजांनी बोलावं आणि प्रमाण म्हणावं अशी ही अनमोल ताकदीचे गायक मंडळी आहेत. या मंडळीसाठी आपण एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवू. आणि असाच हा पुढील 8 दिवसाच्या उत्सवामध्ये तुम्ही सर्व टाळकरी गायक वादक मंडळांनी सहकार्य करावं. उद्याचं कीर्तन ठीक 7 वाजता सुरू होईल, 7:30 वाजता सुरू होईल याची नोंद घ्या. महाराजांनी सुद्धा आठवण काढली, जे लोक कीर्तनाला आहेत, कॅमेरा पाहतोय त्याच लोकांची नावं आपण या ठिकाणी तीर्थयात्रेला घेणार आहोत. सांगायचं राहिलं महाराज, बालाजीला सुद्धा लोक निवडून आणले, अगदी कोणतं ठिकाण ठेवलं नाही. आणि म्हणून आम्ही आता पंढरपूर या ठिकाणी आता पुढील नियोजन पंढरपूरमध्ये आहे. 2 दिवस 3 दिवस जेवढं शक्य होईल तेवढं पंढरपूरमध्ये राहायचं, अन्नदान करायचं, सेवा करायची. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, पंढरपूरमध्ये जर तुम्ही कीर्तन करत असाल तर मी त्या ठिकाणी कीर्तनाला नक्की हजेरी लावील. आणि म्हणून महाराजांना देखील धन्यवाद आहेत. असंच प्रेम महाराजांनी या परिवारावरती, या कुटुंबावरती करावं. अधिक न बोलता या ठिकाणी आता महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. याच ठिकाणी पंगत या ठिकाणी आपण वारकरी मंडळी बसा. आपले जे तरुण मंडळ आहे ती वाढण्याचं थोडं सहकार्य करा अशी विनंती तुम्हाला करतो. काही सूचना असतील तर मला सांगा, काही चुकला असेल ते माझी मला परत द्या. गणपती बाप्पा मोरया.